चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की आता ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत मोठी बातमी समोर येताना दिसते। राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मनसे नेते अभिजित पानसे हे ठाकरे गटाच्या प्रभादेवी इथल्या कार्यालयातून बाहेर पडल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भांडूप ते प्रभादेवी एकाच कारने प्रवास केला आणि यावेळी मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। पानसेंच्या भेटीनंतर संजय राऊत तातडीने मातोश्रीवर दाखल झालेत। पानसेंच्या प्रस्तावावर मातोश्रीवर प्राथमिक चर्चेची शक्यता आहे। ठाकरे बंधू एकत्र यावे याबाबत दोन्ही पक्षातील नेते सकारात्मक असल्याचं सांगण्यात येत आहे। 2 दिवस आधी मनसेच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असं मत मांडलं होतं आणि तशातच ठिकठिकाणी राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र पोस्टरही पाहायला मिळाले। गेल्या कित्येक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव यांनी राज्याच्या राजकारणात एकत्र यावं असं म्हटलं जात आहे आणि त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील तशी इच्छा व्यक्त केलेली आहे। मात्र यात दोन्ही पक्षप्रमुख काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मनसे नेते अभिजित पानसे आणि संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे आणि आपल्यासोबत अभिजित पानसे आहेत। खरं तर तुम्ही आज भेट घेतलेले आहात। गेल्या 2-3 दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहेत। तुमचं या भेटीमध्ये काय चर्चा झालेली आहे? मी सकाळपासून एक गोष्ट सांगतोय की माझ्या वैयक्तिक संबंधांमुळे मी संजय राऊत यांना भेटलोय। मी खरं त्यांच्या घरी भांडुपला जाणार होतं, ते सामनात आले म्हणून सामनात आलो मी। आणि या गोष्टीचा आणि आत्ताच्या राजकीय घडामोडींचा कृपया काही अर्थ लावता का? मी काही प्रस्ताव वगैरे घेऊन गेलो नव्हतो, तसा काही प्रस्ताव नाहीये। आज वैयक्तिक भेट त्यांची घेतली आणि मी प्रभादेवीला आमची नंतर माझी साहेबांची भेट ठरलेली होती आज 6 तारखेची, म्हणून मी इकडे आलो। या भेटीमध्ये राजकीय सध्याची जी स्थिती आहे त्यावर काही चर्चा झाली? कसं आहे, प्रस्ताव आणि याच्या बाबतीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, पण राजकीय चर्चा होणं स्वाभाविक आहे ना। जे काही घडतंय महाराष्ट्रात जो रस्ता तळाला नेलाय, जो गदारोळ घातलाय, घोडेबाजार केलेला आहे, मतदारांना अक्षरशः वेड्यात काढलेला आहे, याविषयी चर्चा होणं स्वाभाविक आहे। एक पाहायला गेलं तर मागच्या बैठकीत सुद्धा हा विषय आला होता मनसेच्या की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। महाराष्ट्राच्या जनतेच्या तशा भावना आहेत, बॅनर्स लागलेले आहेत। मनसे म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता पाहायला मिळते। तुम्ही सकारात्मकतेनं पाहता या सगळ्याकडे? माझं म्हणणं आहे की पुढे काय घडेल हे सांगायला काही मी ज्योतिषी नव्हे किंवा काय पुढे घटना घडू शकतील। मला आजच्या अगदी एक मनापासून माझी भावना आहे, केवळ पक्षाचा नेता म्हणून नव्हे तर एक महाराष्ट्राचा एक सुजाण नागरिक म्हणून मी सांगतो की हे महाराष्ट्राला पटतंय का जे काय चाललंय ते? आज या सगळ्या युत्या आघाड्यांमध्ये काही डील न करणारा माणूस किंवा स्वतःची एक भूमिका ठामपणे महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी, हिंदुत्वासाठी मांडणारा माणूस, या राज ठाकरे नावाच्या माणसामागे आता महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे ठामपणे। हे सगळं जे गदारोळ, हा गटार जे झालेला आहे ते साफ करायची सुरुवात करायला हवी आपण। नाही, यालाच धरून एक मुद्दा तुम्ही महत्त्वाचा असा मुद्दा उपस्थित केलेला आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात जे सध्याचं चित्र आहे, कुठच्याही विचारसरणीचा कशालाही मेळ नाहीये, कोणीही कुठेही जाऊन बसलेला आहे। अशात 2 ठाकरे बंधू जर विचार न पटणारे लोक एकत्र येऊ शकतात तर हे तर भाऊ आहेत, हे एकत्र येऊ शकतात का? किंवा तुम्ही याकडे कसं बघताय? हो, आयुष्यभर हे वैरी असलेले जर भाऊ म्हणून सत्तेत जर बसतात तर तशी शक्यता आहे का नाही मला माहिती नाहीये। कारण मी आता एवढा पक्षातलं तसं मी लहान कार्यकर्ता याविषयी भाष्य करण्याविषयी। माझं असं म्हणणं आहे, पुढील काही काळात महाराष्ट्राचं भलं राजसाहेब करणार, एवढं मात्र नक्की। तुम्ही सकारात्मक आहात या सगळ्या बाबतीत? तुम्ही व्यक्तिशः नेते म्हणून किंवा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून? मला असं वाटतं की हा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी दिला गेला होता, पण त्याच्यात काही कुठे माशी शिंकली मला माहिती नाही, कारण मी त्यावेळेला त्या सगळ्या प्रक्रियेत नव्हतो। महाराष्ट्राकरता जे योग्य आहे ते राजसाहेब करतील असा मला विश्वास आहे। आणि मला असं वाटतं की वेळोवेळी राजसाहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की मनसे स्वबळावर लढत आलेला आहे, तो स्वबळावरच लढेल। शेवटचा प्रश्न, शिवतीर्थ ते कलानगर या दरम्यानचा ब्रिज होण्याची जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही ती स्वीकाराल का? मी राजसाहेबांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडतो। अजून ब्रिजचं बांधकामाचा आराखडा आलेला नाही। आराखडा आला तर विचार कराल? बघू। नक्कीच अभिजित पानसे होते, त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की जर अशा पद्धतीच्या राज ठाकरेंनी जबाबदारी दिली किंवा ब्रिजचा आराखडा जरी तयार नसला तर त्यांनी जरी जबाबदारी दिली असली तर त्याच्या बाबतीत मी नक्की विचार करेन। अशा पद्धतीची सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती अभिजित पानसे यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आता भाजपच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत बैठक पार पडते. मुंबईतल्या गरवारे क्लब इथं उद्या संध्याकाळी ही महत्त्वाची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या बैठकीत उपस्थित राहतील. नव्या राजकीय घडामोडींनंतर भाजपमध्ये काही आमदार नाराज असल्याची चर्चा होती आणि या नाराज आमदारांची नाराजी या बैठकीत दूर केली जाणार आहे, याबाबत चर्चा केली जाईल. तेव्हा एकीकडे आपण जर पाहिलं तर शिंदे गटात देखील आमदारांमध्ये नाराजी होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांना म्हणजे अजित पवारांसह 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यावरनं मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही आहे. जे पाठीमागून आले त्यांना पहिली जेवणावळ आणि जे नंतर आहेत जे पहिले आलेले त्यांना नंतर मिळेल असं देखील बच्चू कडूंनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं. तेव्हा एकूण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये किंवा ही जी कालवा सध्याला होताना दिसते यात भाजप आमदार देखील नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. अशा वेळी या आमदारांना या समजवण्याकरता किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून सगळ्या आमदारांची बैठक जी आहे ती उद्या गरवारे क्लबमध्ये बोलवण्यात आली आहे. मंत्रिपदावरून शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असून लवकरच मोठ्या घडामोडी घडलेल्या पाहायला मिळतील अशी शक्यता खासदार विनायक राऊतांनी वर्तवली. यावर विनायक राऊतांनी आधी आपलं घर सांभाळावं त्यानंतर शिवसेनेवर बोलावं असा टोला प्रवक्ते नरेश म्हस्केंनी लगावला. तर महायुतीमध्ये सर्व आलबेल असून विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम पसरवत असल्याचा आरोप मंत्री दादा भुसे यांनी केला. खूप दयनीय अवस्था त्यांची झालेली आहे आणि त्यांच्यापैकी अनेक जणांनी आता आम्ही जिथे ज्या घरात होतो तेच बरं आहे, आम्हाला पुनश्च एकदा मातोश्रीने साथ घातली तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा काही मंत्र्यांच्या तोडून आलेले तुम्ही पाहिलं आहे. पण त्या उपर सुद्धा काही पश्चिम महाराष्ट्र आहेत, उत्तर महाराष्ट्र आहेत, मराठवाड्यातले आमदार हे बऱ्याच जणांकडून निरोप तर येतातच आहे की आम्हाला जे होते तेच बरं आहे, एकदा आम्हाला पुनश्च एकदा मातोश्रीची क्षमा मागावी आणि तिथे जावं असं वाटतंय. अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. हे काहीतरी अफवा उठवण्याचे प्रयत्न करतात. काही फरक पडणार नाही. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्याबरोबरचे आमदार अतिशय सुंदरपणे अतिशय चांगल्या पद्धतीने सरकार चालणार. विनायक राऊत तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आपलं बघा, आता तुमच्या काय परिस्थिती येणार ते बघा. त्यातल्या या विकृती आहेत आणि मग काहीतरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा. एखादं आता आपलं राज्य विकासाच्या प्रगतीपथावर जात आहे, चांगले निर्णय होत आहे, गोरगरिबांचं कल्याण होत आहे, हे यांना बघवत नाही आणि त्या निराशेपोटी हे असं काहीतरी आपण बोलतो ना, एखादा संसार चांगला चाललेला असला की त्याच्यामध्ये मग खडे फेकायचे. भाजप आमदार नितेश राणे यांनी एक नवा गौप्यस्फोट केला. उबाठा आणि या सुळे गटानं काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा प्रस्ताव तयार झाला असून त्याबाबतची चर्चा सुरू असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. उबाटाकडून आणि सुळे गटाकडून एक महत्त्वाचा प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेसकडे जो गेला आहे त्यावर चर्चा करणं मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे. उबाटा आणि सुळे गट यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेसकडे गेलेला आहे अशी माहिती आमच्याकडे आहे. त्याबद्दलची चर्चा काही दिवसा अगोदर मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये पण झाली. आणि यानंतर थेट जाऊयात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत. कोणाची तिकडे 13 असलेल्या 6 आमदारांनी देखील आमच्याबरोबर संपर्क साधलेला आहे. कालच माझ्याशी त्यातले 3-4 लोक बोलले. येत्या 2-3 दिवसामध्ये मला ते फक्त त्यांनी मुंबईमध्ये भेटूया नको म्हणून सांगितलं. अन्य
राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये भेटूया म्हणून सांगितलेला आहे. त्याच्यामुळं खरा आकडा तो आमच्या संदर्भातला आहे. 13तल्या 6 लोकांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. भारत गोगावले यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की आदित्य तटकरे यांना पालकमंत्रीपदी नियुक्ती केली जाणार नाही. त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. ज्यावेळी पहिल्यांदा बंड झालं रायगडमध्ये, त्यावेळी नेतृत्व कदाचित सक्षम नसल्यामुळे ते बंड झालं. ते बंड काय होतं की त्यावेळेचे पालकमंत्री जे आहेत ते आम्हाला विश्वासात घेत नाहीत, आमची विकासाची कामं करत नाहीत, आम्हाला विश्वासात न घेता आमच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप होतो. मी काल देखील सांगितलं की याच्यावर साधी गोष्ट आहे की जी सुप्रीम अथॉरिटी आहे मंत्रालयाची, सरकारमधली, त्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. पूर्वीचे दिवस आणि आताचे राजकीय दिवस हे बदललेले आहेत. आता एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते देखील ग्रासरूटपर्यंत मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे भविष्यात कुठच्याही जिल्ह्यामध्ये असं तणावाचं वातावरण निर्माण होणार नाही, एकामेकाचे मान अपमान होणार नाहीत, मानच दिले जातील, प्रत्येकाला दिले जातील, अपमान होणार नाहीत. याची दक्षता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली नक्की घेतली जाईल. आणि तेवढं राजकीय ज्ञान बाकीच्यांपेक्षा हे एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की आहे. त्याच्यामुळं असे वाद भविष्यामध्ये होणार नाहीत, याची दक्षता नक्की सरकारकडनं घेतली जाईल. खातेवाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो. ते या दोघांची चर्चा करतील आणि लवकरात लवकर होईल. अजितदादा म्हणाले की आम्ही 90 जागा लढणार आहे, 288 पैकी 90 जागा लढणार आहे. या विधानाकडे कसं पाहतो? प्रत्येकाचा पक्ष वाढवत असताना मी जादा जागा लढवणार आहे, माझे आमदार इतके निवडून येणार आहेत, हा लोकशाहीतला एक भाग आहे. मी आता पत्रकार परिषदेमध्ये जर सांगितलं की आम्ही 175 जागा लढणार आहोत, तर त्याच्यामध्ये काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. मी त्यांच्या वक्तव्यावर बोलत नाही आहे, परंतु याच्यामध्ये तिन्ही नेते, मी अनेक दिवस सांगतो की राजकारणामध्ये अनेक दिवस ग्रासरूटला त्यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक मतदारसंघाची तिन्ही नेत्यांना जाण आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी निवडून येणारी व्यक्ती आहे त्याला प्राधान्य देऊन मग तुमचा आहे की आमचा आहे याच्यापेक्षा जे 50 आमचे आहेत ते तर क्लिअर आहेत, त्यांच्यासोबत जे आलेले आहेत ते क्लिअर आहेत, भाजपबरोबर आलेले असतील ते क्लिअर होतील, असं माझं राजकीय ज्ञान. आणि उरलेल्या याच्यामध्ये तिन्ही नेते बसून चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील. तुम्ही म्हणताय नाराजी नाही, पण तुमच्याच आमदारांनी विशेषतः संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांनी भाकरीचा विषय काढला, भाकरी विभागणी गेली हा विषय काढला. संजय शिरसाट यांनी नाराज आहे असे वक्तव्य केलं. मग तुम्ही असं कसं म्हणताय की ही पेरलं जात आहे? मी काय पेरलं जातं म्हटलं? मी असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिला जाणार आहे हे पेरलं जातं आहे, हे पसरवलं जातं आहे, हे निगेटिव्हिटी क्रिएट केली जाते नाहक असं मी म्हटलं. भाकरीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे, त्यांनी भाकरीचं उदाहरण दिलं. एक भाकरी जी मिळणार होती त्यातली अर्धी भाकरी मिळणार आहे. याचा अर्थ जेवताना भाकरीमध्ये वाटेकरी निर्माण झालेले आहे. याच्या पलीकडे भरत गोगावले काय बोलले नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, संजय शिरसाट नाराज नाही. त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडली की 166 लोक असताना जी आता 40 लोक आलेली आहेत त्या बहुमताचा आकडा असताना हे आवश्यक होतं का? त्याच्यामुळे नाराजी कुठेही नाही, ते प्रवक्ते आहेत. आणि भरत शेठसारखा एक समजूतदार मुख्य प्रतोद हे आमच्यासोबत आहे, ते आमचं भाग्य आहे. त्याच्यामुळे त्यांनी भाकरीचा जो मुद्दा काढला तो शेवटी एखादी सत्ता एक म्हणजे वन साईड जर आपल्याकडे असेल, वाटेकरी कोण नसतील तर मंत्रिपदं वाटली जात नाहीत. पण दोघांमध्ये तिसरा वाटेकरी आल्यानंतर 1-2 मंत्रिपदं इकडे तिकडे होऊ शकतात. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की भाकरी जी मी पूर्ण खाणार होतो ती अर्धी खाणार आहे. गरज काय होती? अजित पवारांना पण बरोबर घेतलेलं आहे, तर मग शिंदे साहेबांच्या जर पेसवर आणि नेतृत्वावर लोकसभा आणि विधानसभा लढवायची असेल तर तरी सुद्धा या तिसऱ्या फॅक्टरची गरज काय होती जेव्हा बहुमत ऑलरेडी होतं? तर एक लक्षात घ्या की एखादी महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्हीकडनं विचार करा की मगाशी जसं म्हटलं की इकडचे काही तिकडे संपर्कात आहेत. एखादा संच जर तिकडे जायला निघाला तर ते काय म्हणणार आमच्याकडे नको? तसं आम्ही 166 असताना एखादा समूह जर आम्हाला सांगतोय की आम्ही तुमच्यासोबत येऊन तुमची ताकद वाढवणार आहोत, तुमच्यासोबत येऊन आम्ही 45 खासदारांपर्यंत तुम्हाला नेणार आहोत, तर मला असं वाटतं की स्वागत करायला काय हरकत आहे. आणि एक मिनिट, आणि महत्त्वाची गोष्ट की स्वतः अजितदादांचं काल जर भाषण आपण ऐकलं असेल, आपण ऐकलंच असणार आहे आणि तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलं आहे, त्याच्यामध्ये ते स्पष्ट असं म्हणाले की माननीय पंतप्रधान एकनाथ शिंदेसाहेबांचा जो वेग आहे विकास कामाचा आणि 9 वर्षापूर्वी कशा पद्धतीने निवडून आले,
स्वतःच्या कर्तृत्वावर, नंतर 5 वर्षानं कशाच्या कर्तृत्वावर निवडून आले त्यांनी स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ आम्ही जे केंद्रातलं नेतृत्व मानतो अलायन्समध्ये नरेंद्र मोदी साहेब त्यांचंच नेतृत्व अजितदादांनी स्वीकारलेलं आहे. मला असं वाटतं की अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन महायुतीमध्ये जर येणार असतील तर स्वाभाविक महायुतीची ताकद वाढणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सामावून घेतलं. काँग्रेसचे आमदार आहेत ते असं म्हणतात की या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारमंथन केलं पाहिजे होतं, आमच्याशी चर्चा केली पाहिजे होती, परंतु तसं न करता थेट हा प्रवेश झाल्यामुळे आमच्या मनात देखील ही खतखत आहे असं बच्चू कडू स्वतः म्हणतात. नाही, ठीक आहे, बच्चूभाऊंशी मी देखील चर्चा करेन, स्वतः मुख्यमंत्री महोदय चर्चा करतील, पण काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी सगळ्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगायच्या नसतात किंवा सगळ्यांना सांगायच्या नसतात. काही भूमिका घेतल्यानंतर काल झाली ना बैठक, काल बैठकीमध्ये सगळ्या या गोष्टींची चर्चा झाली. स्वतः मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे बच्चूभाऊंशी बोलतील आणि ठीक आहे, ज्याच्यातनं जे काय राहिलं असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. चर्चा सुरू झालेली आहे की 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याची. मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरेंकडे असा प्रस्ताव दिलाय की आपण उद्धव ठाकरेंना साथ दिली पाहिजे. आज काही भेटी आहेत त्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या नेत्यांमध्ये होताना दिसत आहेत. तर आपल्याला काय वाटतं? पण मला असं वाटतं की मला माहीत नाही, म्हणजे तुम्ही आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी येते नाशिकमधनं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 2 पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र यावं म्हणून राज्याच्या पातळीवर प्रयत्न होत असताना नाशिकमध्ये देखील काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. या नेत्यांनी तसं आवाहन केलं आणि तसे होर्डिंग्ज देखील नाशिक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेत. या होर्डिंग्जवर मध्यभागी बाळासाहेब ठाकरे आणि डाव्या उजव्या बाजूला बसलेल्या उद्धव आणि राज असलेला फोटो लावण्यात आला. याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं ही मागणी फार जुनी आहे. तशी मधल्या काळात राज ठाकरेंकडनं तशी साधही घालण्यात आली होती. पण आत्ता ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडत आहेत त्यात या मागणीने अधिक जोर धरला असं म्हणायचं का? विशाल, अगदी खरं आहे. तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे सध्याची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्रातला मराठी माणूस जो आहे त्याची ही साथ आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना की ह्या दोघंही नेत्यांनी एकत्र यावं. आणि ही अपेक्षा केवळ सोशल मीडियावरती बोलून दाखवली नाही आहे, तर ही अपेक्षा किंवा ही साथ जी आहे ती अशा पद्धतीने आता रस्त्यावरती फलक लावून हे कार्यकर्ते व्यक्त करताय. नाशिकच्या पप्पाया नर्सरी परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी एका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच एका कार्यकर्त्यानं हे होर्डिंग लावलेलं आहे. साहेब, आता तरी एकत्र या, महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची ही वेळ आहे. आम्हाला महाराष्ट्र फक्त आणि फक्त ठाकरे सरकार बघायचं आहे. साहेब, एकत्र या, एकत्र या, एकत्र या, अशा प्रकारची ही साथ या कार्यकर्त्यांकडनं घालण्यात आलेली आहे. आणि तसे होर्डिंग जे आहे ते शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये लावण्यात आलेले आहे. आणि हे होर्डिंग जे आहे ते मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यावं अशा स्वरूपाची विशाल खरं तर ही साथ आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ज्या काही घडामोडी घडत आहे, काही वेळापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा एक प्रस्ताव, त्यानंतर शिवसेनेनं देखील त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद, हा राज्याच्या पातळीवरती घडणाऱ्या या घडामोडी आहे. आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहे त्या व्यक्त होताना दिसत आहेत. लक्ष्मण, आपण याबद्दलचा अपडेट यापुढे घेत राहू. लक्ष्मण, धन्यवाद आत्ता या सगळ्या माहितीबद्दल. या महत्त्वाच्या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.